नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कारंजा तालुका निपाणी येथे श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी संस्थेच्या वतीनं महिला भगिनींच्यासाठी घेण्यात आलेला ज्ञान विकास कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न. मानकापूर, कसनाळ, बोरगाववाडी, डोनेवाडी परिसरातून महिला भगिनींची उपस्थिती असून कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हा जनजागृती वेदिकेच्या उपाध्यक्ष श्री लक्ष्मी मगदूम लाभल्या होत्या. लक्ष्मी मगदूम यांच्या शुभ हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करून कार्यक्रमास कारंजा ग्रामपंचायत अध्यक्ष सौ स्वाती कांबळे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवलं. तसेच या कार्यक्रमास खास उपस्थित श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्राम अभियोग्य योजनेचे चिकोडी जिल्हा निर्देशक विठ्ठल तसेच बाळासाहेब शिंदे जिल्हा जनजागृती सदस्य व डॉक्टर रुपाली राजेंद्र पाटील प्राध्यापिका महावीर महाविद्यालय कोल्हापूर तसेच मनाली सुनील माने प्राध्यापिका कोगनोळी, सौ सुधा नायक योजना अधिकारी महिला ज्ञान विकास प्रादेशिक विभाग धारवाड तसेच तालुका योजना अधिकारी मंजू नाईक उपस्थित होते. आपल्या उद्घाटन भाषणामध्ये श्रीमती लक्ष्मी मगदूम यांनी मातोश्री हे आई यांच्या ज्ञान विकास केंद्राकडून संपूर्ण कर्नाटक राज्यामध्ये महिलांच्या विकासासाठी प्रयत्न केले जात आहेत असे सांगितले. यानंतर कोगनोळीच्या प्राध्यापिका सौ मनाली माने यांनी मुलांच्या पालनपोषणाविषयी पालकांच्या जबाबदारीचं महत्त्व पटवून दिलं. तसेच परमपूज्य वीरेंद्र हेगडे यांच्या महिलांच्या विकास योजनेचे कार्यक्रम प्रत्येक गावामध्ये अनुष्ठान करून महिलांचे अभिवृद्धीसाठी ज्ञान विकास केंद्राकडून कार्यक्रमाचं नियोजन केलं जावं असं सांगितलं. सदर कार्यक्रमामध्ये महिलांसाठी पौष्टिक आहार, शिक्षण व उद्योग, सृजनशील ज्ञान विकास, ट्यूशन क्लास, महिलांना अध्ययन, प्रवास असे अनेक कार्यक्रम घेऊन ग्रामीण भागातील महिलांच्यासाठी प्रबोधन करावे. यानंतर सुधा नाईक प्रादेशिक विभाग ज्ञान विकास केंद्र धारवाड यांनी ज्ञान विकास कार्यक्रम आजची रूपरेषाविषयी संपूर्ण माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सुपरवायझर मंजुनाथ यांनी केलं. तत्पूर्वी ज्योती भोसले ज्ञान विकास समन्वय अधिकारी यांनी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. प्रत्येक मुलीनं सुनेनं जबाबदारी घेतली पाहिजे, हीच भूमिका आजच्या या स्पर्धात्मक युगामध्ये प्रत्येक स्त्री जी आहे हे सांगून आजच्या या कार्यक्रमामध्ये ज्योतिताई त्याचबरोबर ज्ञान विकास केंद्र ही जो आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि या कार्यातील अधिकारी कार्यक्षेत्रातील आहेत त्या सर्वांना धन्यवाद देते. माझे जे विचार तुम्हाला योग्य वाटले ते तुमच्यासोबत ठेवा, जे विचार तुम्हाला पटले नाही ते माझ्यासोबत द्या. मी परत घेऊन जाते. सर्वांना परत एकदा धन्यवाद देऊन मी माझ्या मनोगताचं नंदन मनात रूपांतर करू. आजच्या या युगामध्ये स्त्रीची जी भूमिका असते ती मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेळ मला खूप झालेला आहे म्हणून मी तुमच्याकडे तसं काय नाही बाबा असं मला जरा वाटू लागलं. तर पहिल्यांदा हिरकणी न्यूजसाठी कर्नाटक संपादक बबन जामदार, निपाणी. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.